विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। लोक बसणार आहोत कारण त्यांनाही प्रश्न आहे काय अशा प्रकारचं हे वातावरण घेऊन गावात जाणं, लोकांचे कामं करणं, त्याच्यात गावातल्या लोकांच्या डोक्यात वेगळं साधं वर्गणी मागायला आलं लोक असं म्हणणार कर तुम्ही तर 50 कोटी घेतले आम्हाला कोण 5,000 देत आहे, हे प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। आणि म्हणून हे कायमचा हा प्रश्न मिटला पाहिजे। जो दाग आमच्या याच्यावर लागलेला आहे 77 होत राहतं पण त्या 77समोर जे चुकीचे आरोप लावले जातं त्याच्यात कुठलंही तथ्य नसतं। विरोधक लावतो इथपर्यंत ठीक आहे पण जेव्हा आपला घरातला माणूस लावतोय हे फार चुकीचं आहे। त्याच्यामध्ये सगळे बदलाव होत आहे, सीएम पासून डेप्टी सीएम पासून तर सगळे आम्हीच होतोय असं नाहीये। तर हे निकाली लागलं पाहिजे आमचं। हे नोटीस पाठवणार आहोत का आपण जे काही राणानं वक्तव्य केलेलं आहे याच्यातली जे काही सत्यता आहे ते आपण आम्हाला नोटीसद्वारे माहिती द्या किंवा अधिक काही पब्लिक लोकांसमोर येऊन तुम्ही माहिती द्यावी। काय खरं त्यांनी सांगितलं पाहिजे ना। आता पैसे देणारा तिसरा पाकिस्तान तर कोणी नसेलच, मग पैसे दिले का नाही दिले त्यांनी पण सांगितलं पाहिजे कारण हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। म्हणजे शिंदे साहेब नेहमी म्हणायचे का आमचे 50 जे आमदार आहे हे पडू देणार नाही, इथे पडण्याचा विषयच नाही, इथे उभं राहणार का नाही राहणार असा प्रश्न निर्माण। यावर कुठेतरी मला वाटतं लक्ष द्यायला लागेल। अमरावतीला तुम्ही 12 ते 4 ची वेळ दिली राणांना, त्या दिवशी सगळे जे 8-10 आमदार तुम्ही म्हटलं ते राहणार आहे का तुमच्यासोबत? ते पाहू आता, ते त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्यावर स्वतःहून काही फोन आलेले आहे, त्यांचा काय प्रयत्न राहील, त्यांची काय भूमिका आहे ते स्पष्ट करेल। राणांनंतर तुम्ही जे बोललात त्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे तुम्हाला फोन आले समजवण्याची ही पण बातमी आहे? नाही, मी फोन केला स्वतः, सीएम साहेबांना फोन केला, देवेंद्रजींना फोन केला, त्यांना सांगितलं का हे पद्धत चांगली नाही आहे, त्यावर जे ऍक्शन व्हायला पाहिजे। त्याच्यानंतर पुन्हा यांनी ते वक्तव्य केलेलं आहे आणि मग त्याच्यामुळे आपण हा पवित्रा घेतलेला। 1 तारखेनंतर तुमची जी भूमिका आहे त्याची स्टाईल असेल की तुमचा वेगाचा निर्णय होणार नाही ना शिंदे गटात दुसरा परत म्हणजे राजकारणापर्यंत ते येणार नाही? खरं तर हा कार्यकर्ता सगळ्या महाराष्ट्रात भर 10 संघटना आहे, त्या सगळ्यांना विचारून आता आम्ही बैठक घेणार, त्याच्यामध्ये काय कसं समोर जातं त्याचं एक प्लॅनिंग। पण बच्चूकडून स्टाईल असेल बिलकुल ते मरेपर्यंत राहील। तुम्ही एवढं सांगून सुद्धा जर कारवाई होत असेल तर कुठेतरी तुम्हाला मुद्दाम तुमच्यासोबत असं काहीतरी घडतं असं वाटतं? नाही, मला असं वाटतं का एकंदरीत जेव्हा पक्षातला माणूस बोलतोय तेव्हा मनाचं अंतकरण एवढं दुखतं की आपण फोन केला, आग्रह केला, प्रेमापोटी सगळं झालं आणि विकासाच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतला इथपर्यंत ठीक आहे। तर जेव्हा पक्षातला माणूस तेव्हा त्याचं दुःख वाटतं आणि हा आपला गेम तर होऊन नाही राहिला हे प्रश्नचिन्ह निर्माण होतेच। ही सर्व मंत्रिपदासाठी लढाई असं वाटते का राणांकडून? नाही, राणाचं माझा मंत्रिपदाचा काही विषय नाही, मी काही मागितलंय नाही। मी काय मागितलं तर मंत्रालय काय मागितलं, दिव्यांगाचं मंत्रालय द्या, त्याच्यात मला काम करण्याची गोडी आहे, मी चांगलं काम करू शकतो। लोक बरेचदा बजेटचे मंत्रालय मागतात, मी म्हटलं का बाबा मी ज्याच्यासाठी लढत आलो 10-20 वर्षापासून आता एवढं स्वतंत्र होते तर मला जर कॅबिनेट मंत्री दिव्यांगाचं दिलं, एक दिव्यांगाला स्वतंत्र मंत्रालय निर्माण होईल आणि त्याला कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं एक मोठं रचनात्मक काम करून करता येईल। आता एवढी साधी मागणी करणारा मला वाटतं महाराष्ट्र राज्य दुसरा आमदार असेल। याच्यामध्ये कुणाची फूस आहे असं वाटतं तुम्ही? जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते हनुमान चालीसा अमुक तमुक करून ते कायम तिकडे फोकस करत होते, आता तुम्हाला टार्गेट करतात, त्याच्या मागे बळ कुणाचं? पत्रकाराचा शोध आहे, ही मोहीम पत्रकाराची तुम्ही शोधली पाहिजे। आम्ही शोधत आमच्याकडे आम्ही कसं तुम्हाला माहिती आहे संशय कुणावर? हा संशयाचा विषयच नाही आहे माझा। तुम्हाला पाठिंबा देणारे नाराज जे मंत्रिमंडळ विस्तार झाले नाही ते तर संघटित नाही? ते तर असं नाही आहे, माझं असं मत आहे का काही लोकांनी उपजतच गुण असतात, काहीतरी टार्गेट करण्याचं आता हे माझ्यावरच होतं असं नाही। अनेक अमरावती जिल्ह्यात अशा पद्धतीने हे घेऊन तुम्ही पाहिलं हनुमान चालीसा उद्धव साहेबांच्या घरासमोर म्हणणं चूक होतं का? ते बिलकुल चूक होतं, अतिशय चूक आहे। ते आजही नाही मरेपर्यंत कुठेही काही असलं तरी अशा कोणाच्या घरासमोर जाऊन चालीसा म्हणणं हे काही चांगली मंदिरातला विषय आहे, मस्जिदीतला विषय आहे, गड्यापुरता विषय आहे, तो कोणाच्या घरासमोर म्हणणारा जुना विषय आहे। प्रश्न असा येतो की एका जिल्ह्याचे 2 आमदार आहेत, एकाचं डॅमेज करून समोर वाढणं आणि स्वतःला ती प्रसिद्धी घेणं असंही मागे षडयंत्र असू शकतो कारण की बच्चू कडूचं नाव एक प्रश्न आता रवी राणाचा नाहीये, लक्षात घ्या। प्रश्न असा आहे का हा ज्या गटात आहे विभाग आहे जे काही आमचे नेते आहेत त्यांच्यावर माझा प्रश्न आहे, लक्षात घ्या।
का राणा हे बोलण्याचं धाडस का केलं? एक तर त्याला चूप बसवावं लागेल. घरातला एखादा 2 भाग भांडण होतं तेव्हा आई आणि वडील जसं सांगतं तसं सांगायला पाहिजे. मी वाईट बोललो का? मी स्वतःहून एकही आरोप केलेला नाही. त्यांनी इथून 1 महिना अगोदर जेव्हा ते काय म्हणते गोविंदा होता तेव्हा आरोप केला माझ्या मतदारसंघात, आणि नंतर मी त्याला मी समाचार घेतला. त्या दिवशी एक आमच्या बंटी रामटेकेचा वाढदिवस होता तेव्हा असं म्हटलं होतं का बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही खऱ्या अर्थानं आपण जतन केली पाहिजे. कोणाचं नाव घेतलं नाही. किराणा तर आम्ही अनाथले वाटला, पण त्याच्यामधून लोकशाहीचं पतन झालं नाही पाहिजे हे सामान्य सगळ्या नेत्यांचं काम. उद्या किराणा, मटण, चिकन, डाबा मटण ही जी काही संस्कृती वाढत चालली याला कुठेतरी थांबणं फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी जे काही आमच्या सामान्य माणसाला जे काही वैचारिक गुलाम करण्याचा प्रयत्न केला जातं तो थांबणं महत्वाचं आहे. त्यावर कुठेतरी वेगळ्या दिशा घेतल्या पाहिजे. कार्यकर्त्याला सांगत होतो मी. त्याच्यात नाव घेऊन जर बोललो असतो तर मग आरोप केला असतं तर मी मान्य केलं असतं ना, पण मी कोणाचंच नाव घेतलं नाही. नाव कोणाचं घेतलं नाही याला कसं लागलं हाच मोठा प्रश्न आहे. ज्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास करून तुम्ही त्यांच्या गटातून केले जर याच्यावर काहीच कारवाई करत नाही तर काय नेमकं याला समजायचं? कसं आहे, काही कराच्या काय जो गरजता आहे वो गरजता नाही. आता जर आम्ही गरजलो तो बरसे का? म्हणजे सगळे 50 आमदार जे त्यांच्याबरोबर गेले होते शिंदे गटाबरोबर त्यांना आता तुम्ही लोक त्यांच्यासोबत गेले त्याचा काहीतरी पछतावा होत आहे सगळ्यांना? प्रस्ताव किंवा प्रश्न कसा आहे का आता काही निर्णय सरकारनं घेतले, काही निर्णय होणार बाकी आहे. जसं अतिवृष्टीच्या बाबतीत आता एक निर्णय अधिक बाकीचा आहे का सततच्या पावसामुळे किंवा परतीच्या पावसाचा तो एक महत्वाचा आहे. तो निर्णय सरकार घेईल. 50,000 जो काही मागच्या सरकारनं पैसे दिले होते ते या सरकारनं दिले. सगळ्यात जास्त 7 ते 8 हजार कोटीची मदत सरकारने दिली. जे काही निर्णय घेतलेले आहे ते मजबूतीचे निर्णय. कसं आहे, माणसाला कधी बेकार वाटतं का आपण नाही निघालं पाहिजे घराच्या बाजूला, पण केव्हा समाधान वाटत जेव्हा वेगळं घर अधिक मजबूतीनं आणि 10 लोकांच्या कामी. तर ते अजून वेळ बाकी आहे. आताच ते आपण स्पष्ट करून नाही सांगता येत. मला शिंदे साहेबांवर पूर्ण विश्वास आहे. पण एक घटना मी आपल्याला सांगतोय की मी जेव्हा 2 वाजता तिथे गेलो मंत्रालयात वर्षा बंगल्यावर, तेव्हाही वर्षा बंगल्यावर 500-600 भेटणाऱ्यांची, चाहत्यांची किंवा खाण बनवण्याची तिथे गर्दी होती. मला वाटलं ही समाधान करणारी गोष्ट आहे. सगळ्याच गोष्टी माणूस चुकतं असं नाही. आम्ही सगळ्यात चांगल्या करतो असं नाही. चूक तर तुमची होतं, आमची होतं. आता एका चुकीतून पुन्हा एक चांगलं उभं राहत असेल तर पाठीमागं उभंच राहावं लागलं. आणि तेव्हा मला समाधान वाटलं की वर्षावर जाताना चिठ्ठी घ्यायची, अपॉइंटमेंट घ्यायची आम्हाला घ्यायला लागली. आता ते राहिलं नाही, खुश आहे. सामान्य माणसाची वर्षा बंगला होत आहे याचा आनंदच आहे. तो आनंद भेटलाच पाहिजे. राजकारण आहे की बुद्धिबळाचा खेळ आहे की जे आपण असं पद्धतीने बऱ्याच दिवसांनी चालू आहे. तेवढा मी हुशार असतो तर मीच मुख्यमंत्री झालो असतो. ओके, धन्यवाद. तुम्ही जे आता म्हणलं की काही आमदार 12 आमदार सांगितले की सोबत आहेत. राष्ट्रवादीने असं म्हणलंय की लवकरच 12 आमदार जे आहेत शिंदे गटातले ते असंतुष्ट आहे आणि ते लवकर आमच्यासोबत येणार. तर हे 12 आमदार तर नाही. त्या सूत्राची माहिती असू शकते. 1 तारखेनंतर भूमिका अभी 2 महीने पहले जो आरोप हम पर हुआ, जो राणा ने जो आरोप लगाया वो हमारे जो अस्तित्व है उस पर प्रश्न चिन्ह निर्माण हो गया. और ये आरोप मेरा एक पर नहीं है. जो सवाल उठाए हैं ये सब पर है. सीएम पर है, देवेंद्र जी पर है. जो 50 लोग गुवाहाटी जाकर जो सरकार बनाया उन्होंने जो बलिदान किया है, उन्होंने जो त्याग किया है उनको भी है, उन पर भी है. अगर हमारी पूरी कारकिर्द हमने जो निर्माण की है बहुत कष्ट की है. कोई धर्म और क्या बोलते हैं नेताओं का और पार्टी का सब लेकर बच्चों को खड़ा नहीं हुआ. बहुत मेहनत की है इसमें. अकेला लड़ता रहा, पूरे महाराष्ट्र में और मिथिलांचल के बहुत बड़ा संगठन हमने निर्माण किया. मुझे गलिच्छ बात की है राणा ने. उसका सवाल मैं आप इस पत्रकार परिषद के माध्यम से सीएम और व्यक्ति से पूछ रहा हूँ कि आप ये बात अगर सही अगर झूठ है तो आप बताओ. आपने बताना चाहिए. अगर ये कुछ नहीं होता है, वो पुरावा नहीं लेके आता है, उनको पुरावा लाने का हमने 1 तारीख तक पुरावा दिया है. अगर 1 तारीख को लाता है तो ठीक है,
अगर लाता होगा एक भी प्रूफ को अगर प्रूव कर पाता है तो हम उसके घर जाकर बर्तन देंगे, अगर नहीं करता है तो फिर आगे की रणनीति हम राणा के खिलाफ जरूर उठाएंगे। किस तरह की रणनीति? तो रणनीति अभी नहीं बोल सकते हम, वो 1 तारीख को हम जाहिर करेंगे। दोनों का झगड़ा के कारण क्या है? वही ये जो आरोप बेछूट आरोप लगा यही वजह है, दूसरा कोई वजह नहीं है। वो मेरे कोई ही इसमें बैठ नहीं सकता। वो 10 पार्टी का पार्टीमा लेकर अभी तक आमना हुआ, मैं एक भी पार्टी का किसी का पार्टीमा ना लेते हुए चुनता है, उसकी और मेरी बराबरी नहीं हो सकती। मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे, मंत्रिपद के लिए ये सब हो रहा है। मंत्रिपद का मुझे कोई आशा अपेक्षा नहीं है, जो शब्द दिया है सीएम साहब ने वो पूरा करें। हो, मंत्रिमंडळ विस्तार होत नाही आहे, तुम्ही मंत्रिपदावरून मंत्रिपद सोडून शिंदेसोबत आला, मध्ये सुद्धा नाराजी व्यक्त केली होती की पहिल्या मंत्रिमंडळात तुम्हाला स्थान दिलं नव्हतं, मंत्रिमंडळ कधी होईल दिसत नाही आहे, त्यामुळे तुमची नाराजी। मी म्हणत होतो, लोकांना वाटत होतं का बच्चू कडूचा पहिल्या नंबरच्या पहिल्या नावात विश्रामात नाव येईल, पण आता ते ब्रह्मनिराश झालेला दुरुस्त होईल। अपेक्षा आहे का की सुधार होईल, तुम्हाला मंत्रिमंडळ घेतील? ते आता सध्या हा विषय महत्वाचा नाही, माझ्या अस्तित्वाचा विषय मंत्रिमंडळ नंतरचा विषय। रोशन माझा फोन दे रे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।